काल सुनेत्रा पवारांना आमदारांनी घेरलं. 20 ते 25 आमदारांना तोच संशय. सुनेत्रा पवार खऱ्या मास्टर माइंड. 20 ते 25 आमदार अपघातावर बोलले. सुनेत्रा पवारांनी स्टँड घ्यायला उशीर केला. आता दादांचे आमदार सुनेत्रा पवारांवरती संशय घेतात. पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवारांना घेरलं. एकट्या आमदार सरोज अहिरे आणि बरेच आमदार बोलतायत. नेमकं गडलंय का? गेल्या 2 दिवसांपासून राजकीय हालचाली जोरात सुरू आहे. इकडे रोहित पवार आरोप प्रत्यारोप करण्यापासून थांबत नाहीये. तिकडे आमदार सरोज अहिरे यांची खदखद बाहेर आलीये. अमोल मिटकरी सुद्धा तेच बोलतायत आणि आता 20 ते 25 आमदारांना सुद्धा तेच वाटतंय. त्यामुळे सुनेत्रा पवार या सगळ्या मुद्द्यांवरती स्टँड का घेत नाही असा प्रश्न. काल माध्यमांमध्ये काही बातम्या प्रसारित झाल्या. त्या बातम्यांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवारांकडे आता थेट कागदांचा गड्ढा घेऊन रोहित पवार पोहोचले आणि तिथून पुढे सुनेत्रा पवार सुद्धा अजित पवारांच्या अपघाताविषयी जास्तीच्या सिरियस झाल्याच्या चर्चा सुरू व्हायला लागल्या. राष्ट्रवादीच्या 20-25 आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यामागचं मोठं कारण समोर आलेलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघातावरून निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर 20 ते 25 आमदारांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनील तटकरेंच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या भेटीत आमदारांनी अपघाताच्या प्राथमिक अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनेत्रा पवारांनी आमदारांना सांगितलं की त्या पार्थ पवारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान अपघाताची योग्य आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केली जाईल. दरम्यान सुनील तटकरेंच्या अनुपस्थितीतच अजित पवारांचे 20 ते 25 आमदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत बोललेत. याचाच अर्थ तटकरे किंवा पटेलांसारखी व्यक्ती जर समोर असतील तर आमदारांना खुल्या पद्धतीने बोलता येत नाहीये. हीच खदखद मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमदार सरोज अहिरे यांची सुद्धा बाहेर पडताना दिसली होती. अमोल मिटकरी सुद्धा तेच बोलतायत आणि दबक्या आवाजामध्ये आता 20 ते 25 आमदार सुद्धा तेच सांगतायत की पटेल तटकरे यांनी सुनेत्रा पवारांभोवती घेराव घातलाय. जे आम्हाला दिसतंय ते सुनेत्रा पवारांना दिसूच नये यासाठीची फिल्डिंग लावली जाते आणि या सगळ्या फिल्डिंग याचा अर्थ हे सांगतोय की रोहित पवार जे काही बोलतायत त्या शक्यता आणि तथ्य जास्तीचं आहे. सुनेत्रा पवार स्टँड घ्यायला जितका उशीर करतील तितका अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा हा मागे पडत चालेल. कदाचित हेच महायुतीला हवं होतं आणि सुनेत्रा पवारही तेच करतायत. त्यामुळे सुनेत्रा पवारांवरती सुद्धा अनेक संशय निर्माण झाल्या. असो, या सगळ्या राजकारणाच्या खिलाडी सध्या सुनेत्रा पवार आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आता त्या आहेत. उपमुख्यमंत्री त्या आहेत. थोडक्यात काय, अजित पवारांनी जी राष्ट्रवादी वेगळी केली होती त्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा आता सुनेत्रा पवार आहे. त्यामुळे जे साध्या साध्या आमदारांना दिसतंय, ज्याची कुजबुज उभ्या महाराष्ट्रात सुरू आहे, ते सुनेत्रा पवारांना दिसत नाही असा अर्थ होतच नाही. याचाच अर्थ सुनेत्रा पवार या खेळाच्या खऱ्या मास्टर माइंड आहेत. दरम्यान आणखीही बऱ्याचशा घडामोडी घडल्या. या बैठकीत आमदारांनी अपघाताच्या अहवालावरून शंका घेतल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीबीआय चौकशीची मागणी करणारं पत्र दिलं. परंतु अद्याप कोणतीही चौकशी सुरू न झाल्याबद्दलची आमदारांनी विचारणा केली. अपघातानंतर सापडलेल्या दादांच्या वस्तू, चप्पल, घड्याळ, मोबाईल, बॅग पाहून आमदार भावनाविवश झाले. अजित पवारांच्या कुटुंबियांच्या मते रोहित पवारांची चौकशीची भूमिका योग्य आहे आणि त्यामुळे आता जे काही अजित पवारांच्या पक्षातील आमदारांना वाटतंय आणि ते शरद पवारांच्या पक्षातील रोहित पवारांना वाटतंय. याचाच अर्थ सुनेत्रा पवारांनी हा मुद्दा सिरियस घेणं गरजेचं आहे. जर सुनेत्रा पवारांनी सुद्धा आपल्या पतीचं निधन का झालं, ते अपघात होता की घातपात होता, या गोष्टीवरती कानाडोळा केला तर अजित पवारांच्या ज्या आमदारांच्या मनात अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका आहेत त्यांच्यासाठी एक हिंट सोडली जाईल की सुनेत्रा पवारांना सुद्धा या विषयाचं काहीही घेणं देणं नाहीये आणि भविष्यात सुनेत्रा पवारांना या 20 ते 25 आमदारांची नाराजी जड जाईल. त्यामुळे आता इथून पुढच्या राजकीय हालचाली आपल्याला बदललेल्या दिसतील असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसे पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचं मतही जरूर जाणून घ्या. जय महाराष्ट्र.